आज एका ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने आपण आज इथे सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन काही क्षणा अगोदर माझ्या आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झालं ते मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो. खरं म्हटलं तर ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण सन्मान्य राणे साहेबांनाही होतं, निलेशजी दीपक यांनाही होतं. आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की सन्मान्य राणे साहेबांनी इथे यावं, पण मीच त्यांना सांगितलं की तुम्ही भूमिपूजनासाठी येऊ नका, पण जेव्हा आपण पत्रकार मित्रांना जेव्हा त्यांच्या घरांची चाव्या देऊ तेव्हा ते तुमच्या उपस्थितीत झालं पाहिजे म्हणून मीच त्यांना सांगितलेलं. पण त्यांच्या असो, निलेशजी असो, दीपकजी असो, सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांबरोबर आहेतच. आणि आजचा हा कार्यक्रम त्याच्या निमित्ताने झालेली सगळी भाषणं, व्यक्त केलेल्या अपेक्षा या सगळ्या मी आवर्जून ऐकल्या. आणि या निमित्ताने जेठे साहेब आपल्याला आवर्जून या निमित्ताने सांगतो की इथला प्रवास हा राजकीय इच्छाशक्ती आणि माणुसकी हे नजरेसमोर ठेवून आतापर्यंत केलेला आहे. मी आमच्या कलेक्टर मॅडमचा, जिल्हाधिकारी मॅडमचा मनापासून आभार या निमित्ताने मानणार. कदाचित जेठे साहेब त्यांच्याबद्दलचा उल्लेख थोडा कमी आहे असं आमचं दोघांचंही मत आहे. याचं कारण असं आहे, त्याचं कारण आहे काय उगाच त्यांना गोड बोलण्यासाठी तोंडावर बोलत नाही. याच्या अगोदर अनिल पाटील जी होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये या प्रकल्पाचं एकंदरीत चर्चा आपण सुरू केली राहुलजी. तेव्हा काय ती फाईल काशव्याच्या स्पीडने चालत होती, झाल्यालाच तयार नव्हती. पण त्यानंतर आमच्या घोडमिसे मॅडम आल्या, जिल्हाधिकारी मॅडम आल्या आणि मग मी ज्या काही गोष्टी त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, शेवटी अधिकाऱ्यांची पण इच्छाशक्ती ही तेवढीच महत्वाची असते. आणि मग हा प्रकल्प चौकटीत आणि कायद्यात कसा बसवायचा जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही या इकडे चुकीच्या नजरेने बघू शकत नाही, त्याचं सगळं श्रेय हे आमच्या जिल्हाधिकारी मॅडमला जातं. म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी घडून यायला लागतात हे लक्षात घ्या. ह्या काही गोष्टी होत नाही. आता ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये होत आहेत, हे कदाचित माझ्या आई वडिलांचे माझ्यावर असलेले संस्कार आणि राणे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिलेले विचार ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मी काय राजकीय दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी बिलकुल करत नाही, हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. राणे साहेबांनी जेव्हा मी मंत्री झालो, पालकमंत्री झालो, आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा त्यांना गेलेलो तेव्हा काही गोष्टी त्यांनी मला सांगून ठेवलेल्या आहेत. पालकमंत्री म्हणून नितेश राणे असे का निर्णय घेत आहेत, पालकमंत्री म्हणून नितेश राणे अशा पद्धतीने का वागतायत, हे सगळं त्या बैठकीमध्ये आणि चर्चेमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. काही गोष्टी त्यांनी माझ्या नजरेसमोर ज्या सांगितलेल्या आहेत, आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवर्जून तुम्हाला आपल्याशी निगडीत असलेली गोष्टी सांगितली. की नितेश, त्यांनी मला आवर्जून सांगितले की नितेश, कारभार करत असताना, निर्णय घेत असताना या जिल्ह्याच्या लोकांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्या कुटुंबाला काय आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामुळे आज राणे कुटुंब देशात आणि राज्यात नावलौकिक मिळवलं, हे तू कधीही विसरू नकोस, कधीच विसरू नको. आणि प्रत्येक निर्णय घेत असताना माणुसकी दृष्टिकोनात ठेवून निर्णय घे आणि म्हणून आजचा प्रकल्प होऊ शकला, हे मी तुम्हाला आवर्जून सांगितलं. कारण का आपण सगळेजण पत्रकार, राजकीय, डॉक्टर, वकील हे सगळे क्षेत्र आपण निवडतो, पण आपण ज्या क्षेत्राला निवडत असताना, उदाहरण जेठे साहेब म्हटले, राहुलजी म्हटले, आपण दिवसभर आता हिंडणं आणि काय कुठला शब्द वापरला ते आमच्याबद्दलही म्हटलं जातं. आता मी माझ्या मुलाला गेल्या मला वाटतं 7 दिवसा अगोदर बघितलं होतं. हे आता व्हॉइस आपलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे आयुष्य सोपं झालं असल्यामुळे मी जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा आपण झोपला असतो आणि मी जोपर्यंत उठेपर्यंत तो शाळेत गेला असतो.
असे 7 दिवस झाले. आता जाऊन उद्या सकाळी भेटीन त्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना माझी पत्नी असो, म्हणजे आई वडील असो, हे जे काय मला साथ देतात, जी काय मला ताकद देतात, म्हणून मी महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तुमच्यासाठी काम करू शकतो, ही माझी ह्या निमित्तानेची भावना. आणि तीच गोष्टी तुम्हालाही लागू होतात. आज तुमच्या कुटुंबातले आलेले प्रत्येक व्यक्ती, त्यांच्यामुळे आज तुम्ही पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरू शकता, वेळ देऊ शकता, आणि म्हणूनच तुमचं नाव त्या त्या क्षेत्रामध्ये मोठं होतं. एक लक्षात आपल्याला नेहमी ठेवलं पाहिजे. शेवटी संस्काराचा भाग आहे. आई वडिलांनी मोठं करत असताना या गोष्टी बांधून टाकल्या असल्यामुळे आमच्या कारभारामध्ये त्या गोष्टीचे प्रतिबिंब तुम्हाला नेहमी दिसत असेल, नेहमी दिसत असेल. राणे साहेबांची कारकिर्दी ओळखणारे, अभ्यास करणारे असंख्य पत्रकार मित्र, ज्येष्ठ पत्रकार इथे आहेत. राणे साहेबांची मुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून ज्यांनी कारकीर्द अतिशय जवळून पाहिली. साहेबांनी असंख्य लोकांना घरं दिलेली आहेत, नोकऱ्या लावलेल्या आहेत, आयुष्य उभं केलेलं आहे. आज आम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये, मी असो, निलेशजी असो, फिरत असताना असंख्य असे लोक कुठल्या तरी जिल्ह्यात, कुठल्या तरी शहरात, कुठल्या तरी क्षेत्रात भेटतात. आणि ते सांगितलं, नितेशजी, साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा साहेबांनी रात्री 2:30 वाजता माझी घराची फाईल साईन केली, आणि म्हणून मी माझ्या कुटुंबाबरोबर त्या घरामध्ये राहतो. हे जे काही आमच्या कानावर पडतं, त्याच मार्गावर चालण्याचं काम मीही करतोय, हे आवर्जून तुम्हाला हे उल्लेख करतो. आम्हाला काय नवीन काय घडवणं असा विषय नाही. राणे साहेबांनी जी माणसं जोडली त्यांना टिकवणं आणि त्यांचा कारभार पुढे त्यांच्या पद्धतीने पुढे घेऊन जाणं, एवढं तुम्ही साधं करतोय. तुम्ही माझ्या कुठल्याही निर्णयामध्ये राणे साहेबांच्या त्या काळाचा तुम्ही लिंक लावू शकता आरामात. कुठलाही निर्णय काय ते देवाचा तुम्हाला कळेल. नितेश राणे हे जे काही निर्णय घेतोय याचं लिंक राणे साहेबांच्या 90च्या काळात किंवा जे काही पालकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, त्याला तुम्ही सरळ तर सरळ लिंक लावू शकता. त्यांनी उभं केलेलं काम, त्यांनी जोडलेली ही माणसं, त्यांचं जेवढं या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाला सांभाळणं, जोपासण्याचं काम आम्ही ह्या पदावर बसून करतोय, एवढं आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेल. आणि म्हणून निर्णय घेत तुमच्यासाठी हा गृहनिर्माणचा निर्णय घेत असताना राहुलजी असतो, तोरसकरजी असतो, बरं तुमच्या लोकांची इच्छा आहे ना, झालं पाहिजे, मग करायला पाहिजे. आपण इकडे तिकडे विचार करायचा. कलेक्टर मॅडमशी बोललो, बाकी जे काही सहकार्य असेल मी तुम्हाला करीन. मी राणे साहेबांनी मला एक गोष्ट सांगून ठेवलं की नितेश काम असं कर की इतिहासामध्ये पालकमंत्र्यांची जेव्हा यादी वाचली जाईल तेव्हा जसं माझ्या नाव घेत असताना लोक थांबतील, तर तुझ्या नावात वाचत असताना पण लोक 1 मिनिट थांबली पाहिजे. हे काम तुझ्याकडून मला अपेक्षित आहे, आणि तेच मी या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करतोय. मी आमच्यासारखे कार्यकर्ते, मी माझ्या पूर्ण आमदारकीपासून ते आतापर्यंत मी तसं विरोधी पक्षामध्ये जास्त काळ राहिलेला देशमुखचा कार्यकर्ता आहे, म्हणून मला ती बाजू जरा जास्त माहिती आहे. सत्तेची सवय तशी मला जास्त नाही, पण मला एवढं माहिती आहे की विरोधात असताना जे काही प्रश्न कानावर यायचे, जे काही मुद्दे कानावर यायचे, त्याच्यासाठी आंदोलन करायचो, सत्तेमध्ये आल्यानंतर अगर त्याला त्या विषयाला सोडू शकलो नाही, ती इच्छाशक्ती दाखवू शकलो नाही, तर मग सत्तेचा फायदा कसा झाला हा प्रश्न नंतर माझ्या मनात निश्चित पद्धतीने येईल. आणि म्हणून तुम्ही ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये तरी शेवटी अमरपट्टा घेऊन कोणच आलेला नाहीये, पण जेवढा काय ह्या पदावर बसलोय, नितेश राणे जिल्ह्याला फक्त देणार एवढं समजून तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवा. काही माझ्याकडे घेण्याचा आमच्याकडे विषय नाही. आमच्याकडे आउटगोईंग फ्री आहे, इनकमिंग बंद झालेली आहे. चांगली स्कीम आहे, प्रत्येक मोबाईलवाले घेऊ शकतात. पण मी तुम्हाला सांगतो, सगळे निर्णय जेवढे आहेत, आता मॅडम जिल्हाधिकारी मॅडम कसे बोलल्या, आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये 1 नंबर आम्ही का राहतो, तर आम्ही तडजोड करत नाही. जिल्ह्याच्या निधी खर्चा बाबतीमध्ये असो, माझ्याकडे वाडी वस्त्यांमध्ये आपले जे वंचित समाज आहे, वाडी वस्त्यांची नावं वर्षानुवर्ष बदललेली नव्हती. जातीवाचक जी वाडी वस्त्यांची नाव आहे, असंख्य वेळी समाजाने आंदोलन केली, मागण्या केली. माझ्याकडे आलं, मी निर्णय घेतला, मोकळा झालो. नाही,
चुकीचं आहे ना, लोकांना आवडत नाही, लोकांचा त्याच्यावर आक्षेप आहे, थांबायचं नाही, निर्णय घ्यायला मोकळा जाऊ. निर्णय घेतल्यानंतर लोक म्हणले साहेब तुम्ही असं कसं निर्णय घेऊ शकला, एवढ्या वर्षानुवर्ष तर घेतला ना, तुम्हाला घेतला नव्हता ना, कदाचित तो माझ्या नावाने दिला होता म्हणून मी घेऊन टाकला. म्हणून मी तुम्हाला सांगेन की आता मी काय लांबलचक भाषण करायला आलो नाही, कारण याच्यानंतर चांगले तुमचे कार्यक्रम आहेत. पण ह्या निमित्ताने तुम्हाला मी सांगेन, माझ्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये अशक्य वाटणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढा मी हात घालणार आणि ते करून पण घेणार, हा विश्वास तुम्हाला मी निमित्ताने देतो. मला ह्या जिल्ह्यामध्ये बदल घडवायचा आहे. माझ्या वडिलांनी बघितलेले प्रत्येक स्वप्न आज जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जात असाल की नितेश राणेच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही या भूमिपूजनामध्ये या, मला माहिती आहे ते जास्त तसं आमचं कौतुक करत नाही, पण मनामध्ये बरं वाटत असेल पण ते कधी बोलणार नाही. पण ते क्षण त्यांना जास्तीत जास्त मिळावे, कारण का त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास आता करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीमध्ये असं एक मिनिट तुमच्या सगळ्यांबद्दल विचार केला नाही, असं कदाचित त्यांच्या दिवसामध्ये एकही मिनिट नसेल. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी, जिल्हावासियांसाठी जेवढं काय जास्त मी करू शकतो, जे काही निर्णय घेऊ शकतो, अशक्य वाटणारे सगळे निर्णय जे काही चौकटीत बसून मी घेण्याच्या पूर्ण ताकदीने मी प्रयत्न करणार आणि जेवढं शक्य हे करून पण घेणार, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने देणार आहे. विकासकांना मी मनापासून मी त्यांचा आभार मानेन आणि अभिनंदन. त्याला जास्त काय ह्याच्यातून मिळत नाहीये एवढं सांग. माझ्या शब्दाखातीर मी त्याला विश्वास दिला की तू हा प्रकल्प मायासाठी कर, बाकी सगळं नितेश राणेवर सोड, म्हणून तो बिचारा मायासाठी तयार झाला. पण अशा पद्धतीच्या त्यांनी पण बघा त्याचा काम करत असताना त्यांनी माणुसकी जोपासली आणि म्हणूनच त्यांनी आज त्याचा सत्कार करून त्याला ती जबाबदारी आपण देऊ शकतो. आणि म्हणून आपण सगळेजण हा प्रवास करत असताना पत्रकार म्हणून, आम्ही राजकीय लोक म्हणून, विकासक म्हणून, माणुसकीच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा आपण निर्णय नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपण कधीही चुकत नाही, लोकांचे आशीर्वादच भेटतात असा मानणाऱ्यापैकी मी असल्यामुळे एक चांगल्या प्रकल्पाच्या निमित्ताने आज आपण सुरुवात करतोय. प्रकल्प वेळेतच होईल, चिंता करू नका. आपण फार बारकाईने माझ्या सगळ्या प्रकल्पांवर माझ्या वैयक्तिक लक्ष असतं. प्रकल्पाची वेळ आणि दर्जा या दोन्ही गोष्टीवर निश्चित पद्धतीने माझं लक्ष असेल. आणि आज जसं आपण इथे एकत्र आलेलो आहे, भूमिपूजन आज झालं असलं तरी लवकरच जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल, देशमुख साहेब तुम्हाला आणि अन्य तुमच्या सहकाऱ्यांना माझी इच्छा असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण त्याला यावे, राणे साहेब यावे, जेणेकरून राज्यामध्ये असा एक आदर्श प्रकल्प कुठे झाला तर तो आमच्या सिंधुदुर्गामध्ये झाला, हे आपण अभिमानाने या निमित्ताने बोलू शकतो. म्हणून मी आमचे राहुलजी असतील आणि त्यांचे सगळे सहकारी तोरसकरजी, दिलीप खडपकरजी, फार ते लोकांनी या प्रत्येक आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये हा कार्यक्रमापर्यंत त्यांनी धावपळ केली, तुमच्या सगळ्यांपर्यंत संपर्क केला, प्रकल्पाबद्दल माहिती दिली. मी हेही विनंती करून शेवटी थांबणार आहे. प्रकल्पाबद्दल आपण चांगलंच बोललं पाहिजे. काही गैरसमज, काही चुकी, कमी माहिती असेल तर येऊन ह्यांच्याशी बोला आणि क्लिअर करा. आपण तिथे कोणाला वास्तू किंवा घरं देतोय, कुठलीही नकारात्मक भूमिका, नकारात्मक विचार ह्या निमित्ताने बिलकुल कोणच ठेवू नका अशी विनंती मी ह्या निमित्ताने करणार. नाहीतर आमच्या कोकणात चांगलं काहीतरी घडायला गेलं तर असतात आपल्यातले काही कुठे तरी किस काढण्यासाठी, पण ते होऊ नये असा मताचा मी आहे. एक चांगला विचार आणि अतिशय सकारात्मक, मनात काही नसताना फक्त एक चांगला प्रकल्प आमच्या इकडच्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी, त्यांना हक्काची घरं मिळावी, त्यांची ही मुलं चांगल्या वातावरणामध्ये मोठं व्हावी, हा एक चांगला हेतू ठेवून हा केलेला हा प्रकल्प आहे. मला विश्वास आहे काही वर्षामध्ये जे काही काळ ठरलेला आहे त्याच्यामध्ये हा प्रकल्प उभा राहील आणि आपण चाव्या देण्यासाठी लवकरच भेटू एवढं ह्या निमित्ताने सांगतो.